नाही पाहिजे मला गाडी लागते मी कोणाला गाडी देणार नाही आई मला पण गाडी लागते मला पण बाहेर जायचं मी तर बघतो सजला उनवान भंगार सजला रंगदा मन हळदी नाराणी रंगदा सारला हे जगण्याचं धुरण सरला भिनला मला गाडी लागतीये घेऊ नको जाऊ मला बाहेर जायची आधी सांग तुला मला पण गाडी लागतीये मी आलो 5 मिनिटात दुकानावर जाऊन मला गाडी पाहिजे आणि गाडी बिडी काय तुला भेटणार नाही मी गाडी पाहिजे मला बघतो नाही रे गाडी बघतो मी पण गाडीचं तर लई डोक्याला धरलंय इकडे 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 भारती इकडे 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 काजळात झाली दिवसाची रात कोण आहे अरे ती सरपंचाची बाची आहे बोल ना कोण? सरपंचाची बाची तुझ्या काजळात झाली दिवसाची रात तुझ्या हसण्यात बोल मंजिर कानात गजऱ्याचा वास नेई फुलाच्या रानात कोकिळच गाई बघत तुझ्या बोलण्यात आधी का गणवतीस तू आता दिसलीस तू मला दिसलीस तू आता दिसलीस तू आता कुठं मन थंड झालं रे छुन 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 पैंजणाचा येई नाद आई माही गाडी कोण नेली का नीली ते बारक्यानं त्याच्यात आईला याच्या तुम्हाला चावला तुझ्या किरतीचा हाई तुम्हाला चावला माझं पडून पडून वाट माझी लागली आणि तू वळू नवी माझ्याकडं पाहिला बारका कुठे चाललंय गाडी घेऊन हे भीर भीर म्हणाला या गाडू कसा बांध हे रामे सायकल गप जरा फ्रेश मोड तोंडाला नको लागू अरे काय झालं आता बारका गाडी घेऊन येतोय आणि तू सायकल पटत का याला तर संध्याकाळी घरी आल्यावर बघतो तू काय करतो इथं मला सरपंचाकडे काम होतं पण ते बाहेर गेलेत ना हा काय नजरत मावतिया तरी दूर धावतिया मनीचा टाव तुझ्या मिळना हातात वना मोर घास तरी गिळना याला चढून चढून जीव तीन जुळना सारी सकटून जिंदगी पाहिली तरी झाली कुठं चूक मला अरे महत्वाचं ते रामे चायला सरपंचाच्या घरी काय काम काढू हा तीर आर पार चला कळा नायो कावा कधी भलता लागला सरपंच सरपंच आहे घरात नाही नाही मामा नाहीये घरात हा काय अरे रामू तू भेटला तुझ्या नजर चटून गावन भेटला तुझ्या नजर चटून गावन वाटला मी तुला ओळखलंच नाही रे पण मी तुला ओळखलं खरंच हो मग अरे किती चेंज झालायस तू पण तू आहे तशीच आहेस काही पण हा अजून पण तू गोडच असत्या तुझ तान भूक सुख तुला पाहण्या
खुळ्यागत तुझ्या माग माग राहणे. अरे रामू मला गावात जायचं होतं, मामा पण नाही घरात, तू येशील का? तिचा होकार आल्यावर कळवतो मित्रांनो, कारण काय मला रामू? नाकारण्याची येतोय ना? ताकद होय. तिच्या नाहीतही नाही. कितीदा येतो. कहाणीच भाग मी आले का 5 मिनिटं? कळ ना गावा कधी भलताला कळ. काही पण हा. तुझ्या नजरच्या गावन वाटला, तुझ्या नजरच्या अरे मी तुला ओळखलंच नाही रे रामू. अरे रामू मला गावात जायचं होतं, मामा पण नाही घरात, तू येशील का? तू बोललीस तर मरणाच्या दारात पण येईल ग. येशील ना रामू? येतोय. मी आले का 5 मिनिटं? लागू दे गर गरवारा. वर लागता गार, तू जो सात येशी फार, तुला वार. अरे पण जायचं कशावर? तू जो सात येशी फार, समोर बघ ना जरा, नाही नको. अग मजा करूया जरा नि करू जरा. किती चेंज झालाय तू, आधी खूप छान होता. राहुल्या चल कसं कापाय जायचे. मला एवढं दुःख झालं नव्हतं की तिने मला ओळखलं नाही, पण ती हे जे बोलली ना, किती चेंज झालाय तू, आधी खूप छान होता. या असं बोलून मन दुखलं. मग काय, आपण तिच्यासाठी पाहिलं जर का व्हायला निघालो. रेड्यासने मिळत्यात म्हशी बिलह्यान, गाईसने मिळत्यात वळू. मग आमच्याच कपाळी का नाही लिवलीस पायाला भिसळू. आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू. देवा रे देवा देवा, अरे देवा रे देवा देवा. हे डीजे वाल्या. यायला राम्या, तू तर हिरोन आलाय. येडा बिडा होतो का त्या पोरीच्या नादात होता? नाही रे दादा, तुला माहिती ना मागच्या वेळेस काय झालं, परत त्याच भानगडीत पडू नको. तू का पाड्या दुपारी कुठे गेलता माझी गाडी घेऊन? मला काम होतं अर्जंट जरा. बरं झालं तुला काम आलं, त्याच बहाने सायकल होतं बसली. जाऊ दे राम्या, तुला तरी माहिती तुझ्या आयुष्यात कोण आहे. त्या देवाने आमच्यासाठी कोण बनवलंय आम्हालाच काय माहित नाही बघ. तसं नसतंय रे. तू काय काम आहे? मी घरी. तू परत फक्त गाडी नाही. मी तिच्यावर प्रेम करतोय, आणि ती माझ्यावर करते का नाही हे मला माहित नाही ना. पहिलं सगळं त्यातलं वैल. हॅलो, मी गावाला आली, तू पण ये, मी वाट बघते ती. जाऊ दे, चहा प्यायचा का? थंडी वाट. लागलंय बघ वळवळू. आम्ही लग्नाळू, हे आम्ही लग्नाळू. आता हिने कोणाला फोन केला होता हे नाही माहित, पण बघूयात पुढं आता आपण की कोण येते. हे राम्या, गाडी घे पटकन. झालं काय? सरपंचाच्या घरी जायचं आपल्याला. सांगतो रस्त्यात चल. चिकनी कमर पे तेरी मेरा दिल फिसल गया. ए रामू, थांब थांब थांब, काय आलं? माझं एक काम होतं. काय आलं? माझी मैत्रीण आली आहे स्टँडवर, मला घेऊन चाल ना तिच्याकडे. मैत्रीण लगेच जायचे? हो. बरं एक काम कर, घरात एक दुसरी गाडी घेऊन ये. असं ना आता मैत्रीणच्या गाडी वाचणार आहे. आलो लगेच. हा लगेच. जादू ये चल गया, मेरा दिल फिसल गया. ओ डार्लिंग, तू पहले से कितना बदल मैत्रीण म्हणजे पुण्यावर आली का? हो. ये जादू तेरा मुझ पे चल गया. कसा झाला प्रवास? छान झाला प्रवास. खूप ऊन आहे ना? हा, गावी खूपच ऊन आहे. जाऊ आपण घरी आता, राहुल गाडी घेऊन येते. बरं. हे बघा माझा मित्र रामू, आणि माझी मैत्रीण. राहुल आला नाही का अजून? नाही ना. राहुल कुठपर्यंत आहे? बरं ये ना लोक.
ते कोण बनवलंय आम्हालाच माहिती. जादू ये चल गया मेरा दिल फिसल गया. ओ डार्लिंग तू पहले से कितना बदल गया. झूमू तेरी बाहों में झूमू झूमू राहुल तेरे होठ को झूमू. अरे राहुल अबे ही मधुची मैत्रीण. पुकार दिल में बजी सितार. ऐक तू त्याच्या गाडीवर जा, आम्ही आमच्या गाडीवर निघतोय. सांसें हैं राहुलीला गाडीवर घे. मन में बजी सितार. झूम उठा सारा ये जहां रे. तुला माहिती तरी तुझ्या आयुष्यात कोण आहे? तुझ्या देवाने आमच्यासाठी कोण बनवलंय आम्हालाच माहिती. छू लिया मैंने आसमां रे. अरे रे मैं तो गया रे दिल भी गया रे. अरे रे मैं तो गया रे दिल भी गया रे. ना हम हो येऊ ना राव. तिनका चुन चुन के हम तुम छोटा रामे घर हा. बनाए. चाहूं चाहूं अरे कोण होती ती? ती कोणती? अरे ती त्या मधुची मैत्रीण होती. आवडली काय? मैं बार बार धड़कन गाए मल्हार. हे सावन में बार बार तसं पण रात्री आम्ही यात्रेला चाललोय. हे रामे तिला घेऊन यायला लाव. सांगतो रात भर ख्वाबों में जगा रे. अरे रे मैं तो गया रे दिल भी गया रे. अरे रे मैं तो हा भार सोसना जड झाले पिकावानी. अंगात ज्वार भरले तुझ्या कोण कोण पाणीपुरी खाणार? मी तू? नाही मी नाही खाणार. हा मला नाही पाणीपुरी आवडत. तुला नाही आवडत? नाही. बर तू? मी पण नाही खाणार. तू बी नाही. वा बरं एक काम करा, मग आईस्क्रीम आणा. हा हा राहुल तिला जाऊन आईस्क्रीम खायला घाल. आलो आम्ही 5 मिनिटात. ठीक आहे. चांद तू पुनवाचा तू ग रूपानं भोज. जीव माझा जळतोया होत काळजाचं पाणी पाणी. अक कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. अग कोंबडी पळाली तंगडी धरून मग पुढं खायचं खाऊया. नाही झालं का राहुल खाऊन? खाल्लं ना? चला पुढे जाऊयात. राहुल पण पैसेच नाही. पैसे पण नाही. माझ्या बापाने मला पैसे दिले नाही. प्रथम बघू. हे आवडलं मला. हे घ्यायचं. चांगलं नाही. पुढे घेऊ चल. इश्क सारा हे ना माझ्या फुला. हे तुरु 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 चालू नको. गुलू 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 बोलू नको. टकमक पाहू नका. अरे जब तू काय रे राम, तुझी बहीण येणार होती ना? अरे येणार आहे की. बर बर. ढिचक्या ढम 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 ढम. ढिचक्या ढम 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 ढम. हम सीधे साधे हैं. अरे थोडे कसा आहे तू? मी मस्त. तू? एकदम कडक. इतनी बातें क्यों करते हो की मधू? अच्छा हीच का ती मधू? होती नहीं है हजम. माझी ओळख करून दे की. तुझी? ही माझी बहीण. मोठी बहीण. मोठी बहीण. छोटी क्यों लगती है. अरे जब तू भड़कती है दिल पे चले गोलियां. ढिचक्या ढम 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 ढम.
यात्रा काल भारी झाली हो यात्रा आली नाही हे थांबा मी खायला देऊन आलो हा कोण आहे ग? रामू खूप त्याची काळजी घेतो. मी त्याला खूप वेळा विचारलं त्याच्याबद्दल पण सांगतच नाही रामू. तो तुला सांगणार पण नाही. पण का? मी आज त्याला परत विचारणार आहे. तो नाही सांगणार. चला रामू मी तुला खूप वेळा पाहिलं याच्याकडे जाता. कोण आहे हा? मी तुला खूप वेळा सांगितलं की मी तुला नाही सांगू शकत. चला ते बोलले होते ना तुला तो नाही सांगणार म्हणून. मला ऐकायचंय. ऐकायचंच आहे का तुला? ऐक मग. ते बोलले होते ना तुला तो नाही सांगणार म्हणून. पण मला ऐकायचंय. ऐकायचंच आहे का तुला? ऐक मग. हा पम्या कुठं झालं आवरून तुला काय करायचंय? आणि ही आमच्या मावशीची मुलगी राधा. वाढ बोलती काय मावशीला नाव सांगा ना मी सांग वय मी काय घाबरते तुला? मावशीला नाव सांग. यांचं प्रेम म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ, कधीच न मिटणारी. यांचं प्रेम प्रकरण गावात कोणालाच माहिती नव्हतं आणि राधाच्या घरच्यांना सुद्धा हे मान्य नव्हतं. म्हणून हे गावाबाहेर भेटायचे. बराच वेळ झाला आली कशी नाही? अरे आली तू? हो. किती वेळ झाला मी वाट बघत होतो. तर जाऊ दे बस चल. एवढा उशीर कशाला झाला तुला? अरे बाबा कामावर जायची वाट बघत होते. आता बारका राम्या नाही का सारखा मागे मागे येत होता. आणि त्याला काय करायचं होतं? मला विचारित बी होता कुठं चालली म्हणून. का बरं विचारत होता? मला काय माहित त्याला काय करायचं. त्या तर ऐक प्रेमात रंग भरताना दुनियेस काढावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. मी चालली. ए थांब. यांच्या प्रेमाला फक्त 6 महिने झाले घरी बोलवले पण तितक्यातच तुझा काय होणार माझे कळेना मला प्रेम छळते किती हे मला रामेने बघितलं त्यांच्या आज वाटलं मावशीला सांग. राम्या ऐक नको. जीव पिसाटला पिसाटला रामा हे जीव पिसाट. राम्या ऐक नको. राम्याने राधाच्या घरी सांगून काही चूक नाही केली मावशी तिकडे राधा आणि एक पोरगा. पण त्याला त्याची चूक नंतर समजली. स्वप्न माझे आज नव्याने फुलले. राधा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला कधी सोडून लंगडले आर पार काळ जात का दिलास घाव तू दगडाच्या काळ जात पण राधाच्या घरच्यांनी तिचं लग्नच लावून दिलं. हे देव काळजाची हाक ऐक एकदा तरी माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तू छावरी. आता याच्या पुढची स्टोरी मी सांगतो. स्वतः राम्या तर हा पाम्या माझ्या एका चुकीमुळे आज त्याची अशी अवस्था आहे. पण मी त्याची काळजी घ्यायला कुठंच चुकत नाही. तर आता तर आपल्या घरी खुश आहे पण हा त्याच्या जिंदगीमध्ये खुश आहे. त्याला असंही समजत नाही की आपल्या जवळ कोण आहे जवळ कोण नाही. पण अजून त्याला हेही माहिती नाही की हे सर्व माझ्यामुळे झालं. तर या चुकांची कर्म फेडण्यासाठी मी याच्या सोबत आहे. आज याच्या संग वेळ घालून आहे ना मला दिवस कसा जातो हे समजत नाही. पण मी आता एका पोरीवर प्रेम केलंय तर माझी पण अवस्था अशी होईल याचं भविष्य मला पुढे दिसतंय. डाव जो मांडला मोडू दे. झालं तर माझ्यामुळेच होतं पण आता काय करणार. उत्तराला प्रश्न कसे हे पडले.
तर कसे ना कळले. तेव्हा काळजाची हाक ऐक एकदा तरी माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तू धावरे. आर पार काळजात काढिलास घाव तू दगडाच्या काळजाचा दगडाचा देव. तर हा सगळा विषय माझ्या बहिणीने आता मधूला सांगितला होता, पण आता मधू मला सोडून जाती का हे पाहू आता पुढच्या भाग. आर पार काळजात काढिलास घाव तू दगडाच्या काळजाचा. आता पाम्याबद्दलचा विषय माझ्या बहिणीने मधूला सांगितला होता, आता पाहू. जब से हुआ तेरे नजदीक है दिल के मोहल्ले में सब ठीक है. सॉरी राम, मला समजलं सगळं आता. हे राम्या, अरे हीच कधी मधू? बदला मेरे हीच ती मधू. का जोगरा. सांगितलंय मला सगळं त्यांनी. करके गुस्ताखिया मांगे आणि ही कोण रे? माफिया. ही सुरेखा, सुरेखा. मधूची फ्रेंड. हा. हो. राहुल आला का? नाही. राहुल, अरे राहुल आहे बा. लैलानी मजनूची साडवानी लव्ह स्टोरी आपल्याला बदलायची हाय. ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय. अरे खिडकी मधून कशी लाजून हसलेली. अरे कुठे गेला होता? गेलो होतो जरा केस कापायला. तर हळूहळू सुरेखा पण त्याच्या प्रेमात पडत चालली होती. भलतंच झालंय आज. अलगद आली मनात. बरं राहुल, एक काम कर, मी जातो जरा शेतात आणि तू घरी कार्यक्रम आहे, मग साड्या घेऊन येतो गावात ना. काळचा मंदिर साड्यांमधलं आपल्याला काय कळतंय? सुरेखाला समजा, सुरेखाला जा ना. हात आलं जी सैराट झालं जी सैराट झालं जी सैराट झालं जी. तर हा आहे सरपंच, म्हणजे तिचा मामा. हो, ते पेटले माग झाले आता. तो जिंदगी क्या है सरपंच यार ना हो. काय रे? बंद सरपंच इकडे कुठं? पाणी आणि तुमची भाजी ते रानासोबत काय आणत असतो? यार ना हो. काय पण बोलतो काय? माझं काय सांगता, अख्खं गाव बघा ते त्यांना. असं आहे का? संध्याकाळी बघतो आता. थांब. सरपंचाला एवढा राग आला होता हे ऐकून की त्यांनी ना डायरेक्ट मला मारायचं ठरवलं होतं. आम्हाला सरपंच तुमची भाजी नाही. आशिकी है जान. ए राम्या, भाड खाऊ. हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी. गोडी मधाची चाखली मिटले आम्ही असंच आमच्या गावाला आंबे खातात. सरला मुजेड तुझ्या मामाने आपल्याला असं पाहिलं, नाही बघणार. जर का पाहिलं ना तर गावात खूप मोठी चर्चा होईल. नको काळजी करू, काय नाही होणार. अय राम्या, अरे काय बोलतोय तू? मी हाय की इथं, तुला कोण काय करतंय बघते की मी. मला जे वाटलं आणि तेच झालं. आम्हाला सरपंच बोललो तुम्हाला तुमची भाजी नाही. याचा सांग उरात लाघाव विसरावा. राम्या, भाडखाऊ, याचा सांग विजवावा. तू शांत बस. कशा पायी जडवावा गुंतवावा सोडवावा. किती त्यांनी कुणासाठी असावा सरपंच, हे राम्या, अरे तुला घरातलं समजलं होतं मी. माझ्या घरातच अटकतो की तू. ओ सरपंच, तुम्ही आधी तुमच्या भाचीला सांभाळा. अय, तू शांत बस, नाही तर मारूनच टाकीन तुला. सरपंच तुम्ही म्हणतातच काय? तू शांत बस राम्या. ए राहू, याचा सांग उरात लाघाव विसरावा. मनवा हा जिव्हारीचा सांग विजवावा. अरे राम्या, भैर झाला मन हरपल देह भान उरात
नदीच्या झालरी नाद करीती चौघडे वाढते घुसमटुरी अरे राम्या ओळखीचे चेहरे मी अनामिक एकटी संपले सारे दुवे आसही सरली गाव माझा दूर आला सवाचा पूर रेवन घाले का ते यातना शेती बागा माडाची गवाडी नगरी राघुंगराची गाडी सशी राजा राणीची गजो तुझ्या मामाने आपल्याला असं पाहिलं अरे राम्या सैर भैर झालं मन हरपल देह भान उरात घावा झाला तो सोड त्या पोरीचा नाद. परत जर तिचा नादी लागला ना तर बघ मग. जाऊ त्याला तुझ्यात गुरा फटतो आता रामेला खलासच करून टाकतो. तू चल घरात. तू फक्त घराच्या बाहेर तर निघ. तू घराच्या बाहेर तर निघ फक्त, मग दाखवतो. झाला कसा समजाऊ त्याला तुझ्यात गुरा फटतो जीव हा सांगना हो सरपंच झाले का? रामेने लय वैताग दिले या. त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल ना. मारून टाकू ना मग त्याला. तुझ्या नंतर या नजरेने इतर कुणाला धरलं नाही. तुझ्या वाचून हृदय माझं भावनांनी भरलं नाही. मी सोबत नसलो आपण जरी तरी एक गोष्ट स्पष्ट असेल. प्रेमात जरी हरलो मी पण माझ्यातलं प्रेम अजून हरलं नाही. त्याचा सांगा उरातला घाव विसरावा वनवाहाची अंगावी जावा. 3 महिने झाले मधुरा पाहून. तिच्या आयुष्यात काय चाललंय हे मला माहित नाही, पण एवढं मला नक्की माहिती आहे की सरपंचाला राग आहे ना मायावरून गेले. त्याचा काटा सरपंच कधी पण काढी आणि ती वेळ आली. गावचा सरपंच म्हणजे हा सावकारच होता एक दुसरा. मी तर आत्ता गावलोय, पण या आधी सरपंचाने भरपूर खून केले होते. कमी सांजाची घागर या गोष्टींमध्ये माझी काय चूक होती. दारात वागर रिकामी सांजाची घागर हरणीच्या दारात वागर मनी पेटल काहूर सरपंचाची माफी मागण्यासाठी मला वेळच भेटला. टाकला अंकुर राग असेल पण एवढा सरपंच करेल मला वाटलं नव्हतं. शांत बस. ए राम्या, भाड खाऊ. 3 महिने झाले तुला शोधतोय. आज सापडला तू. आज तर तुला खलासच करून टाकणार. आज तुझ्यामुळं माझ्या भाचीची काय अवस्था आहे तुला माहित नाहीये. तिकडे आहे काही. आज तर तुला खलास केल्याशिवाय राहणार नाही. डोळ्यामंदी मावना सागर सागराच्या वाडी कोलवावर डोळ्यामंदी मावना सागर मी तर मधूसाठी जीव पण देईन, पण सरपंचाला आत्ता सोडलं तो असाच करत राहील. वावर भरलं भरलं बाळ हरलं नशीब हरलं मनी पेटल काहूर उडून टाकला पूर ओ चालला देवीचा जागर रामू माझं तुझ्यावर खूप. ए राम्या, भाड खाऊ. मधू तुझ्या मामाला सांग सरपंच.
तेरी छैया सुकून जिंदगी का तेरा उजाला जल के खाक हो गई रात एक नाम तेरा गूंजती हर दिशा हर कोई कह रहा गोविंदा 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 से ही सुर सारे तुझसे है सरगम से ही साकार रूप गोविंदा जीवन जलवा रे जलवा तेरा जलवा जलवा रे जलवा जलवा रे जलवा रे जलवा तेरा जलवा जलवा रे जलवा जलवा 3 महिन्यानंतर गावात आलो होतो, पण मला काही बरं वाटत नव्हतं. मला पहिले रामेला भेटायला जायचं होतं, कारण रामे मला जाताना एकच गोष्ट बोललो होता. रावल्या तेव्हा वाईट वेळेत कोण उभा नसेल ना, तर हा राम आहे सगळ्यात पहिला तुझ्यासाठी उभा राहणार. रावल्या काय म्हणतो सुजय? तुला माहिती का त्या रामाच्या मागे सरपंच हात देऊन मागे लागले. काय बोलतो? धारल घरदार शिवार अनाथ झाला ह्यो तुझा परिवार नकळत काळ कोप रावल्या अरे भाऊ हे तू माझा सैर भैर झालं सार आखटीत खडरार काळाड घेऊन गेला देऊन जन्माची ससा देवा कसा फासायो तुझा र देवा कसा फासायो तुझा देवा कसा फा या सरपंचाच्या वाटेवर जायला नव्हतं पाहिजे, पण शेवटी प्रेम आहे ना, तर याला पण लढावं लागते. कसा सांग उरात लाघाव विसरावा मनवा हा जिव्हारीचा सांग विजवावा कशा पायी चढवावा राहुल कोण गुंतवावा सोडवावा किती त्यांनी कुणासाठी असावा तर भिजवावा मधू माझ्यासोबत लग्न करशील? सरपंच तुम्ही जगात काय सांगना मला माफ कर. घाव विसरावा रामूला कधीच नाही भेटत. वनवा हा जिव्हारीचा सांग विजवावा मी मेल्यावर मधू तरी खुश राहील ना, मग मारून टाक सरपंच मला. मामा तुमची शपथ मी रामाला कधीच नाही भेटत. रावल्या बाहेर चाललाय, पण ह्या मित्राला कधी विसरू नको बरं का रे. आणि हा काळजी घेत जा रे. सैर भैर झाला मन हरपल देह भान उरात घावा झाला तो